शंखनाद आम्ही केलेला आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल। आजच्या या दिवशी मी खास करून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करीन की मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील 50 कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारने दिलेला आहे, त्याचा GR निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास कामं ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबहुना महायुतीचं सरकार मुंब्रा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल। आज युद्धाचा शंखनाद झालेला आहे। सेनापती कोण हे योग्य वेळ आम्ही तुम्हाला सांगू। सर, आता निधी देण्यात आलेला आहे, मात्र आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये मुंब्रा कळवामध्ये मतदान कमी झालेलं होतं, या पार्श्वभूमीवर हा निधी मिळाला। आम्हाला ही शिकवणच नाही की एखाद्या विधानसभेतनं मतं मिळाली नाहीत तर तिथे विकास करायचा नाही। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हीच शिकवण आहे की लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि म्हणून मी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले की लोकसभेला इथे मताधिक्य मिळालं नसलं तरी देखील कळव्या मुंब्र्यातील नागरिकांची विकास कामं झाली पाहिजेत, हा उद्देश ठेवून आज पहिल्या टप्प्यातील 50 कोटीचा निधी याचा GR कालच निघालेला आहे आणि म्हणून निवडणुकांचा काय निकाल लागला लोकसभेचा हे मनामध्ये न आणता कळव्या मुंब्र्यातील लोकांना विकास झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही कामाला लागलेलो। उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निशाणी घड्याळ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या अर्थाने महायुतीमध्ये या सर्व गोष्टी चर्चा झाली आहे का? ही सीट राष्ट्रवादी 2009 पासून डिलिमिटेशन झाल्यानंतर जेव्हापासून मुंब्रा कळवा ही विधानसभा अस्तित्वात आली त्या 2009 पासून इथला आमदार हा घड्याळ चिन्हावर निवडून आलेला आहे, त्यामुळे स्वाभाविकच ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल असा आम्हाला विश्वास आहे। तर जेलचा जर विषय घेतला तर महायुतीमध्येच बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय का, कसं बघताय? जेलचा विषय आज राहू द्या। आज कळवा मुंब्र्यातील विकास निधीसाठी पत्रकार परिषद होती, त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद ठाण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जेल या विषयावर सगळ्या प्रश्नांचं आम्ही निराकरण तुमचं करू।